Hello friends, welcome my YouTube channel. Today we are going to learn class 7 subject English unit number 3.4. Please don't read this poem. या ठिकाणी आपण प्लीज डोंट रीड दिस पोएम ही जी पोएम आहे या पोएमचं इंग्लिश वर्कशॉप हे लर्न करणार आहोत. या ठिकाणी इंग्लिश वर्कशॉपमध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, प्रेझेंट एनी टू स्टांजा ऑफ द पोएम यूजिंग प्रॉपर इंटोनेशन. म्हणजे ही जी पोएम आहे प्लीज डोंट रीड दिस पोएम ही जी पोएम आहे तर ही पोएम आपल्याला सादर करायची आहे. आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस विद्यार्थी ही जी पोएम वाचणार आहे ही पोएम वाचताना प्रॉपर इंटोनेशन या टोनिंगमध्ये ही पोएम आपल्याला रीड करायची आहे. म्हणजेच ही पोएम आपल्याला तालासुरात आणि प्रॉपर प्रोनाऊन्सिएशन या पद्धतीने ही पोएम आपल्याला या ठिकाणी रीड करायची आहे. पहिले 2 स्टांजा एका विद्यार्थ्याने, नंतरचे 2 स्टांजा एका विद्यार्थ्याने, अशा प्रकारे ही पोएम आपल्याला प्रॉपर इंटोनेशनमध्ये सादर करायची आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड, फाइंड द पेयर्स ऑफ रायमिंग वर्ड्स यूज इन ईच स्टांजा. या ठिकाणी जे प्रत्येक स्टांजा दिला आहे त्या प्रत्येक स्टांजामधून आपल्याला रायमिंग वर्ड्स हे फाइंड करायचे आहे. या ठिकाणी तुम्ही क्वेश्चनचे आन्सर पाहू शकतात. फाइंड द पेयर ऑफ रायमिंग वर्ड्स यूज इन ईच स्टांजा. मग या स्टांजामधील रायमिंग वर्ड्स कोणकोणते? आन्सर आहे मी, सी, लाईन, माइन, मिस, एक्झिस्ट, प्ले, अवे, स्टॉप, कॉप, फन, डन, नाईस, ट्विस्ट, जेल, फ्रेल, डू, टू. ऑल वर्ड्स आर रायमिंग वर्ड्स. हे सर्व रायमिंग वर्ड्स आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर थर्ड, थिंक अँड आन्सर. ए, द पोएट इज अ टेलिंग समवन नॉट टू रीड द पोएम. हू इज दॅट समवन? आन्सर, दॅट समवन इज अ नोबडी एल्स बट द रीडर ऑफ द पोएम हिमसेल्फ. जो वाचणार आहे तो ही पोएम स्वतः विशेष या ठिकाणी सांगत आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट डीड यू फील व्हेन यू रीड द लाईन प्लीज डोंट रीड दिस पोएम. या पोएमचं जे टायटल दिलेलं आहे प्लीज डोंट रीड दिस पोएम, ही जी लाईन या कवितेमध्ये आलेली आहे त्या कवितेबद्दल तुम्हाला काय वाटतं? आन्सर, आय वॉन्टेड टू रीड द पोएम बॅडली. मला या ठिकाणी ही पोएम योग्य वाटत नाही. त्यानंतर सी, डज द पोएम रिअली वॉन्ट यू टू स्टॉप रीडिंग द पोएम. आन्सर, नो, ऑन द कॉन्ट्रॅरी द पोएट वॉन्ट्स द रीडर टू रीड द कम्प्लीट पोएम. अशा प्रकारे या ठिकाणी हे क्वेश्चन आणि आन्सर्स हे या ठिकाणी मी लर्न करत आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर डी, व्हॉट डज द पोएट मीन व्हेन ही सेज टेल ऑल युअर फ्रेंड्स अँड फॅमिली दे शुड नॉट रीड इट टू. Answer, the poet means to say that I should tell my friends and family members that they must read this poem. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, what situation the following lines remind you of? Put the poem down now and slowly back away. Answer, the above line remind that the quarrel or a fight between two boys or groups. या पोएममध्ये जे 2 मुलं दिलेले किंवा मुलांचे ग्रुप दिलेले तर त्यांच्यामध्ये कुठेतरी भांडण हे होत आहे आणि हे ह्या लाईनवरून आपल्या लक्षात येतं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिसाइड वेदर द फॉलोइंग थिंग्स आर राईट ऑर रॉंग. गिव्ह रिझन फॉर युअर आन्सर. आन्सर, reading someone else's letter
रॉंग बिकॉज इट इज देअर पर्सनल बिलॉंगिंग. दिलेलं सेंटेन्स हे रॉंग आहे कारण बिकॉज इट इज देअर पर्सनल बिलॉंगिंग. त्यानंतर नेक्स्ट आहे बी. रीडिंग समवन एल्स डायरी. आन्सर आहे रॉंग बिकॉज इट कंटेन्स ऑल देअर पर्सनल इन्फॉर्मेशन. सी. लुकिंग ॲट द कीबोर्ड वेन समवन इज टायपिंग अ पासवर्ड. आन्सर आहे रॉंग because it is their secret code and made for them only. नंतर क्वेश्चन नंबर डी. eavesdropping, listening to other people's conversation without out their knowledge. आन्सर आहे wrong because these are bad manners to hear other people conversation without their knowledge. E. Question number E. Trying to get someone address, phone number, email ID without their knowledge. Answer आहे wrong. It is also a crime if it is done intentionally to misuse them. अशा प्रकारे या ठिकाणी ही जी पोएम आहे ह्या पोएमचं इंग्लिश वर्कशॉपमधील क्वेश्चन नंबर 1, 2, 3 आणि 4 हे या ठिकाणी मी लर्न केलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये लर्न करूया. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.